गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शुभ सकाळ आणि कोकणामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस आहे 4था आणि आजच्या दिवशी आपण सकाळी उठलो आहे आणि आता डायरेक्ट भाकरी वगैरे खाऊन निघतो आहे. आणि आता माझ्या पाठी बघू शकता तुम्ही, पाऊस पण थोडासा फार धरला आहे. नॅचरल तुम्ही बघू शकता नेचर. आणि इथून आता चढतो आहे मी साड्यावरून. इकडून या घाटीवरून जाऊन एस टीने जाणार आहे. एस टीचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. हां, तर मित्रांनो, तुम्हाला आता एक आमच्या वाटेमध्ये आमच्या गावचं श्री गांगेश्वर मंदिर गव्हाणे हे तुम्हाला दाखवणार आहे. बाहेरूनच दाखवतो आहे कारण की आमची एस टी सुटेल, त्याच्यामुळे लांबूनच दाखवतो आहे. नंतर तुम्हाला डिटेलमध्ये रिव्ह्यू देणे यायच्या टायमाला, कारण की इकडचं ऐतिहासिक आणि पुरातन पूर्वीच्या काळामध्ये बांधलेलं, आता त्यांनी रिनोव्हेशन केलेलं आहे. कारण की पहिल्यापासूनचा हा जुना मंदिर आहे, बघू शकताय बघा. तर हे असं मंदिर आहे, एकदम जुन्या काळा लोकांचं. गावचा हा राखणदार आहे. ते मंडळींनो, हे बघा, आता इकडे काजूची झाडं तुम्हाला दाखवतो आहे. बघा पाठी माझ्या काजूची झाडं पण आहेत. अशी काजूची झाडांची पूर्ण बाग आहे इकडे. आता इकडे कोणाची पण असेल, पण ती मस्त अशी सजलेली आहे, अशी हिरवळ असा पट्टा आलेला आहे असा. तर कोकणामध्ये हीच काय वैशिष्ट्य आहेत जी कोकणाला अजून टॉप लेवलला घेऊन जातात. कारण की कोकण म्हणजे कोकणच आहे. कोकण तुम्ही जगता आलं पाहिजे. आणि आता माझ्यासमोर एक बैल पण आहे. तो बैल घाबरून खाली गेला आहे. हा बघा, तो खाली गेलेला हा बघा चरायला. तर अशा प्रकारे आजची ही दिनचर्या ब्लॉग आपला आहे. बघू शकता काय भारी वातावरण झालेलं आहे, क्लायमेट झालेलं आहे. आणि आपण आता चाललेलो आहे हराळ्यामध्ये. चला तर मी दाखवतो तुम्हाला पुढचं अजून. असंच कंटिन्यू राहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा. एस टीचा आवाज येतो आहे मित्रांनो थोडा. तर बघूया एस टी भेटते का की सुट्टी आपली. तशी पण अजून एक एस टी आहे 9ची. बघूया. शॉप आला वाटतं संधी होत ना. फायनली पोचत आलेलो आहे. बघूया एस टी आता भेटते आहे की नाही भेटत आहे. आता पाऊस पण वाढायला लागला जरा. थेंब थोडे वाढत आहेत. थोडे छोटे थेंब वाढत आहेत. तर बघूया. हे बघा माझ्यावरती तुम्ही बघू शकता काय मस्त वातावरण झालेलं आहे. आणि माझ्यासमोर एक लालसर झाड दिसते, ते पण मस्त असं वाटते. हे बघा कसं आहे. भारी आहे ना एकदम. मला तर आवडतं. आणि शाळा, जुनी शाळा, हायस्कूल आहे. आणि हे आपलं हे स्टॉप चाकरमान्यांचे हार्दिक स्वागत असं लिहिलेलं आहे. मित्रांनो, एस टी आपली आलेली आहे. बघूया एस टीमध्येच भेटते काय.
बघा ड्रायव्हर काका चढत आहेत वरती. आता चालू आहे बस आपली. बघा हा पुढे रस्ता एकदम मस्त आहे, ओला ओला करून ठेवलेला आहे पावसाने. हा बघा या साईडला मस्त असा पाऊस धरलेला आहे. गावाला फिरण्याची मजाच वेगळी आहे. एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास बोलतात ना. आणि एस टी आता एवढा चढावावरनं चढलेली आहे बघा. मस्त असा पट्टा दिसतो एकदम. मे महिन्यात पण पावसाचं वातावरण काय वाटतंय. अरे एकदम थंडगार हवा. एन्जॉय करा मित्रांनो, व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही फक्त. सिनेमॅटिक शॉट टाकतोय मी आता, एन्जॉय करा. मित्रांनो हा मुंबई गोवा हायवे आहे. बाहेर फोन काढत नाही कारण की पाणी उडतं ना कॅमेऱ्यावर, त्याच्यामुळे मी बाहेरून नाही दाखवत आहे. बघू शकता आपण. मस्त असा उपद्रीकरण झालेलं आहे. मुंबई गोवा हायवे, इकडून आपण डायरेक्ट मुंबईला जाऊ शकतो. बघा हे एस टी स्टँड आहे. एस टी स्टँडवर आम्ही पोचलेलो आहे इकडे. तरळे बस स्थानक. तर मंडळींना आता परत आलो आहे आम्ही. तर दाखवायला काय भेटलं ना तुम्हाला एस टीचा प्रवास. थोडा काढला आहे कारण थकलेलो आम्ही भरपूर खूप. उन्हाच्या गावच्या उन्हाने, गावच्या उन्हात आणि मुंबईच्या उन्हात लय फरक आहे. आता वरती जरा झाडाच्या इकडे थांबलो आहे, जरा थंड थंड हवा येते. बघा माझ्या पाठी. रिलॅक्स वाटतं एकदम. फणसाचं झाड आहे. फणस बघू शकता तुम्ही माझ्या पाठीवरती. फणस धरलेत. तर उन्हातनं जायचं आहे आपल्याला घरी. ह्या साईडला एक बावडी पण आहे. बावडी तुम्हाला दाखवते बघा. बावडीमध्ये पाणी आहे, मासे पण आहेत, दिसत असेल तुम्हाला खाली. आणि त्या साईडला बघा ते वडाचं झाडाचं कसं आलं आहे. एकदम वेगळी नक्षी वाटते आम्हाला, एकदम मस्त वाटतं बघायला. असं खतरनाक सारखं स्पायडर असतो ना, स्पायडर त्याच्यासारखं वाटतं एकदम.
युनिक युनिक काय ना काय गोष्टी असे दिसत असतात आपल्याला कोकणामध्ये आल्यावर. तुम्हाला काय वाटतं, कसा वाटला तुम्हाला आजचा प्रवास एस टीचा? चल प्रवास कसा वाटला? कसं वाटतं तुम्हाला कोकणात येऊन? सांगा जरा तुमचे 2 शब्द. या उन्हामध्ये, तपतपत्या उन्हामध्ये कसं वाटतंय? कोकणामध्ये येऊन तुला एस टीचा प्रवास करून कसं वाटतंय? एस टीचा प्रवास करून तर चांगलं वाटतंय, पण जरा रस्ते जरा बरोबर नाहीत एकदम. रस्ते एकदम आणि उन्हामध्ये गरमी पण वाढली आहे, त्याच्यामुळे तर मित्रांनो, तुम्हाला आहे ना सारखं वाटत नाही. एस टीने जर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला कोस्टर राईडचा एक्सपिरियन्स भेटेल. पण तुम्हाला जर पावसामध्ये ठीक आहे तर. ह्या रोडनी जर आले तुम्ही, गव्हाण्याच्या रोडनी, तर तुम्हाला कोस्टल राईडचा एक्सपिरियन्स भेटेल. तुला एक्सपिरियन्स तुम्हाला तो पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. काय काय जणांना गाडी लागते, म्हणजे उलटी वगैरे पण होते, पण आपल्याला काय, आपण सवय आहे. आम्ही झालो आहे मोठी माणसं झाल्यावर नंतर नाही होत. बघूया पुढे. मस्त असे पार्टी क्लाउड्स पण आहेत, दिसतात तुम्हाला. झाडाची सावली आहे. आणि ह्या साईडने आम्ही गणपती आणायला जातो. हा रोड आहे तो. गणपतीच्या टायमाला आम्ही इकडून गणपती घेऊन जातो घरी मामाच्या. आणि ही सगळी भात शेती आहे. भात लावतात इकडे, भात लावतात आणि नाचणे वगैरे सर्व इकडे असते. आणि पावसाळ्यात हा मळा पूर्ण हिरवागार असतो. त्यानंतर तुम्ही पावसाळ्यात पण बघू शकता, एकदम हिरवागार कोकण होते. आता एकदम तपतपतं आणि गरम, फिरायला नकोसं वाटतं. आंबे वगैरे असतात.